नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे अगदी खास आजीच्या हातचे खमंग तोंडात टाकताच विरघळणारे दामट्याचे लाडू. हे लाडू इतके सॉफ्ट आणि छान होतात की एक खाल्ल्यानंतर दुसरा आपोआप हातात येतो. चला तर मग खूप वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हे दामट्याचे लाडू बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं आहे. ही हरभऱ्याची डाळ आपण गिरणीत थोडीशी जाडसर दळून आणायची आहे, म्हणजे लाडू एकदम छान खुसखुशीत बनतात. आता यामध्ये चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आणि मोठे 2 चमचे तेल घालून घ्यायचं. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ हलकं होतं आणि याच्या ज्या पुऱ्या आपण करतो त्यासुद्धा एकदम तळल्यानंतर खुसखुशीत बनतात. तर हे तेल आता या पिठाला व्यवस्थित असं लावून घेऊया. तेल गरम आहे, चमच्याने असं व्यवस्थित लावून घेतलं, त्यानंतर हाताने असं सगळीकडे लावून घेतलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं पुरीसाठी आपण जसं घट्ट पीठ मळतो तशाच पद्धतीचं घट्ट पीठ मळायचं आहे. अजिबातही पातळ मळायचं नाही आहे, नाहीतर पुऱ्या लाटताना व्यवस्थित लाटल्या जात नाही आणि मग या पुऱ्या लाटत असताना आपल्याला पीठ लावायचं नाही आहे. तेलावरतीच लाटून घ्यायचे आहे. तर हे बघा, अशा पद्धतीचं हे घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे आणि 10 मिनिट झाकून ठेवलं. त्यानंतर आता आपण याच्या पुऱ्या करायला घेऊया. पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत. सगळ्या पिठाचे आधी आपण गोळे करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहेत. पुऱ्या लाटत असताना आपल्याला इथे पिठाचा वापर अजिबात करायचा नाही आहे. पिठावरती जर या पुऱ्या लाटल्या तर तेलात तळत असताना ते पीठ सगळं कढईमध्ये करपलं जातं आणि काळपट रंग येतो आणि लाडूलासुद्धा काळपट रंग येतो. तर हे बघा, अशा पद्धतीने तेलावरती छान अशी ही पुरी लाटून घेतलेली आहे. खूप जास्त जाड पण लाटायची नाही आहे आणि खूप जास्त पातळही लाटायची नाही आहे. तर अशाच पद्धतीने आपण या सगळ्या पुऱ्या इथे लाटून घेऊया. तर हे बघा, पुरी लाटत असताना आपल्याला खूप जाड लाटायची नाही, आतून कच्ची राहते आणि खूप जास्त पातळ लाटली तर पटकन तळली जाते किंवा कडक होते. तर हे बघा, अशा पद्धतीच्या या पुऱ्या सगळ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता आपण तळून घेऊया. तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस मध्यम आचेवर करायचा आणि मग आपल्याला यामध्ये पुऱ्या तळायच्या आहेत. सुरुवातीला मी एकच पुरी घालून घेते आहे आणि बघते तेलाचं तापमान किती आहे. त्या पद्धतीने आपण पुढच्या बॅचपासून 2 ते 3 पुऱ्या एकसाथ तळायच्या आहेत. तर हे बघा, अशा छान सोनेरी रंगावरती आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. खूप कच्च्या काढायच्या नाहीत. तर अशा पद्धतीने आपण याच रंगावरती सगळ्या पुऱ्या तळून घेऊयात. छान खमंग सोनेरी रंगावरती सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. आता या पुऱ्या थोड्या थंड करून घेऊया आणि त्यानंतर पुऱ्यांचा असे चुरा करून घ्यायचा आहे. तर सगळ्या पुऱ्यांचा आपल्याला चुरा करून घ्यायचा आहे. त्यानंतर मिक्सरवरती आपल्याला या पुऱ्यांचा परत एकदा रवा करून घ्यायचा आहे. तर हे बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोड्या थोड्या पुऱ्यांचा हा चुरा घालून घेतला आणि या पुऱ्यांचा अशा पद्धतीने आपल्याला रवा करून घ्यायचा आहे. तर हे बघा, याच पद्धतीने सगळ्या पुऱ्यांचा इथे आपल्याला रवा काढून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता, छान असं हे रवाळ झालेलं आहे. आता आपल्याला साखरेचा पाक करायला घ्यायचा आहे. अर्धा किलो आपण बेसनच्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. त्यासाठी जर तुम्हाला लाडू गोड पाहिजे असतील तर अर्धा किलोच साखर घ्यायची. पण मी इथे थोडे कमी गोड म्हणून 350 ग्रॅम इतकी साखर घेतलेली आहे. या साखरेमध्ये आपल्याला साखर बुडेल इतपत पाणी घालून ही साखर गॅसवरती विरघळायला ठेवायची आहे. साखर पूर्णपणे विरघळू द्यायची आणि त्यानंतर या पाकाला आपल्याला अशी उकळी येऊ द्यायची आहे. साधारण एक 5 मिनिट तरी हा पाक चांगला उकळवून द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला पाक चमच्यामध्ये घ्यायचा आणि थोडा थंड करून घ्यायचा आणि मग चेक करायला घ्यायचा आहे. बशीमध्ये पाणी घेतलेलं आहे. या पाण्यामध्ये पाकाचे 3 ते 4 थेंब घालून घेतलेले आहे. पाक पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि मगच या पाण्यामध्ये घालायचा आहे आणि याची अशी गोळी बनत असेल किंवा पाक एका ठिकाणी असा व्यवस्थित जमत असेल तर आपला हा पाक परफेक्ट असा तयार झालेला आहे. तर हे बघा, हे साखरेचा पाक यामध्ये पाण्यामध्ये घातल्यानंतर इथे अशा पद्धतीची गोळी तयार झालेली आहे.
खूप कडक असा आपल्याला हा पाक करायचा नाही आहे, थोडासा असा नॉर्मल ही गोळी सॉफ्ट असली पाहिजे, म्हणजे आपला पाक परफेक्ट असा झालेला आहे. लाडूसुद्धा खूप छान सॉफ्ट होतात. गॅस बंद केला आणि हा जो आपण रवा काढून घेतलेला आहे पुऱ्यांचा, त्यामध्ये हा सगळा पाक घालून घेतला. पाकाचा मला पूर्णपणे अंदाज होता, त्यामुळे मी इथे सगळा पाक घालून घेतलेला आहे. तुम्हाला जर अंदाज नसेल तर निम्मा पाक आधी घालून घ्यायचा, सगळं व्यवस्थित एकत्र करायचं आणि मग गरज लागेल त्या पद्धतीने आपण यामध्ये पाक एकत्र करू शकता. आता यामध्ये घालायचं आहे 3 ते 4 चमचे साजूक तूप. साजूक तूप घातल्यामुळे या लाडूला खूप छान टेस्ट येते आणि यामध्ये मी थोडीशी वेलची पूडसुद्धा घालून घेतलेली आहे. सगळं छान असं आपण एकत्र करूया. जर तुम्हाला काही ड्रायफ्रूट घालायचे असेल तर इथेच तुम्ही या ठिकाणी तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा आवडीप्रमाणे घालून घ्या. सगळं आपल्याला छान असं एकत्र करायचं आहे आणि 10 ते 15 मिनिट तरी आपल्याला हा रवा या पाकामध्ये चांगला मुरू द्यायचा आहे. हे बघा, मला पाकाचा अंदाज असल्यामुळे इथे बरोबर असा हा झालेला आहे आणि सगळं हे मिश्रण एकदम छान सॉफ्ट झालेलं आहे. 15 मिनिट मी या पाकामध्ये हा रवा छान असा मुरू देणार आहे. यावरती आता मी झाकण ठेवते. 15 मिनिटानंतर आपण लाडू बांधायला घेऊयात. तर हे बघा, अशा पद्धतीने 15 मिनिटानंतर या रव्याने सगळा पाक छान शोषून घेतलेला आहे. पीठ चांगलं पाकामध्ये भिजलं गेलेलं आहे. मस्त आता असं आपण हे सॉफ्ट झालेलं मिश्रण बांधायला घेऊया. याचे आता लाडू वळून घेऊयात. तर हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला आवडतील तसे लहान मोठ्या आकाराचे लाडू बांधून घ्या. यावरती मी बेदाणे लावून घेत आहे. तर अशा पद्धतीने सगळे लाडू मी इथे बांधून घेत आहे आणि हे लाडू खायला खूप मस्त लागतात. एकदम छान मऊसूत होतात आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे बनतात. तर अशा पद्धतीने हे बनवलेले लाडू 10 ते 15 दिवस आरामात टिकतात. हे लाडू पूर्णपणे थंड झाल्यानंतर 1 तासभर हवेवरती असेच ठेवायचे आहेत. त्यानंतर हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करायचे आहेत. तर अशा पद्धतीचे हे झालेले लाडू तुम्हाला कसे वाटले? हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पद्धतीच्या पारंपरिक नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.